स्वामिनी ह्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज बनवूया आपण कोळंबी फ्राय मसाला. तर त्यासाठी लागणारं साहित्य: एक अर्धा किलो कोळंबी सोलून साफ केलेली, थोडासा कोथिंबीर मुठभर, कढीपत्त्याच्या 2 कांड्या, पुदिना एक अर्धा मुठभर, एक लिंबू, 1 इंच अद्रक, 3 मिरच्या, 1 लसणाची पुडी, त्याचा मसाले, त्यासाठी गरम मसाला, हळद, थोडं लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि तेल. हे आता आपण मॅरिनेशन करून घेऊ. आता आपण कोळंबीला मसाले लावून घेऊया. त्यासाठी घेऊया कोळंबी. भांड्यात कोळंबी घेतली, त्यात 1 चमचा तेल टाकूया. नंतर आपण हे मसाले घेतलेले सगळे ह्याला टाकूया. वाटून घेतलेलं हिरवं वाटण ते टाकूया. नंतर 1 अर्धा लिंबू पिळून टाकूया. सगळं मिक्स करून त्याला लावून 1 अर्धा तास ठेवूया. नंतर आपण याचा कोळंबी मसाला किंवा मसाला फ्राय करू शकतो आपण याचा. हे मॅरिनेशन करून झाले आहे कोळंबी. आता ही झाकून ठेवूया आपण 1 अर्धा तासासाठी. नंतर त्याला आपण फ्राय करूया. नंतर फ्राय. आता आपण कोळंबी मसाल्यासाठी लागलेला वाटण्यासाठी कोथिंबीर, खोबरं, अद्रक, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 4 कांदे, छोटासा टमाटर एक. हे सकाळी आपण मॅरिनेशन केलेली कोळंबी आहे. त्याला आपण कोळंबी मसाला बनवूया. चला आता आपण करूया कोळंबी मसाला. त्यासाठी टाकू इकडे 2 चमचे तेल. तेल गरम झालं की त्यात टाकूया हा 1 छोटे 4 कांदे कापून घेतले आहेत, ते टाकूया. कांदे भाजून घेऊया कांदा. आता आपला कांदा भाजून झाला आहे, त्यात टमाटर टाकूया आणि तेही परतून घेऊया भाजून. आता आपला कांदा टमाटर भाजून झाला आहे. त्याच्यामध्ये आपण टाकूया 1-1.5 चमचा कांदा लसूण मसाला, थोडंसं गरम मसाला. नंतर ते भाजून घेऊया. जे आपण वाटण घेतलं ना ते वाटण टाकू. तर मी वाटण थोडं केलं, त्या सकाळी त्याला मॅरिनेशनसाठी भरपूर अद्रक लसूण लावलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं वापरलं. आता आपला हा सगळा मसाला भाजून झाला आहे. त्यात आपण मॅरिनेशन केलेली कोळंबी ठेवूया. ती मी अर्धीच वापरणार आहे. आता कोळंबी चांगली परतून झाली आहे. त्यात थोडं पाणी टाकूया. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही त्यात पाणी टाका. आणि फक्त मीठ, कारण आधीही टाकलं होतं मॅरिनेशन करायला, तर कमी टाका तुमच्या अंदाजे. आता हे आपण मिक्स करून घेऊया आणि 10 मिनिटं ह्याला कोळंबीला शिजून घेऊया. हा झाला आपला कोळंबी मसाला तयार. तर खाऊन बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. नक्की करून पहा. या मग चमचमीत कोळंबी मसाला खायला भाकरी बरोबर.